मराठ्यांचे योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी जोर धरलाय। त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात येत आहे। तसेच दौंड तालुक्यातील वरवंडे येथे देखील विराट सभेचे आयोजन केले आहे। तालुक्यातील सर्व ठिकाणावरील स्वयंसेवक तसेच नियुक्ती देखील जोरदार तयारी करत आहेत। त्याच अनुषंगाने आमचे दौंडचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। मनोज जरांगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही माझ्या बाबाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही माझ्या। मी सर्वांचं स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे वेळोवेळी मराठा समाजाच्या मदतीसाठी आणि सरकारला जाग येण्यासाठी या आरक्षणासाठी लढताना दिसत आहेत। मात्र तरी देखील कोणत्याही पद्धतीने यावर ठोस पर्याय निघताना दिसत नाही आहे। त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी एक सभेचं आयोजन करण्याचं तयारी देखील केलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील वरवंडे येथे देखील मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या सभेसाठी एकदम जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही मराठा समाजाचे काही अनुयायी काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या सर्व कार्यक्रमाचं या सभेचं आयोजन केलं आहे आणि त्यांच्याकडे जाणून देखील घेणार आहोत आपण की या सभेसाठी अंदाजे किती लोक येऊ शकतात याची देखील त्यांनी पूर्व तयारी देखील केलेली आहे। आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने याची तयारी सुरू झालेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही तयारी केलेली आहे? साधारण 1 लाख लोक येण्याची शक्यता NIB रेकॉर्डने केलेली आहे। येणाऱ्या बहुसंख्य लोक येणार आहेत, पण प्रामुख्याने आम्ही येणाऱ्या लोकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्यासाठी पिण्याच्या पाणीपासून ते टॉयलेटपर्यंत आणि पार्किंगपासून ते येणाऱ्या माणसाच्या वाहतुकी नियंत्रणापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही काटोकाट प्रयत्न करतो की कुठल्याही मराठा बांधवाला नाही तर इतर माणसालासुद्धा याचा त्रास न व्हावा व आमची भावना, आमचं जे प्रखर मत आहे हे शासनाला पोचलं पाहिजे यासाठी जरांगे पाटील जे जीवाच्या आकांताने आमच्यासाठी सगळं पणाला लावून आज आमच्यासाठी फिरतात आहेत, त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव, इतर समाजाचे बांधवसुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न चालला आहे की कुठल्याही प्रकारचं हितं गैरवर्तन किंवा कुठल्याही प्रकारचं अस्तव्यवस्था न राहता ती सभा किती उज्ज्वल चांगली होईल आणि त्यातनं विचार किती सरकारला माफक दर्जात पोचले जातील ह्याचं एक आम्ही सर्व सकळ मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने आणि अनेक प्रकारे या सभेसाठी पूर्व तयारी केली जाते, पाण्याची व्यवस्था, हे सर्व व्यवस्थापन कशा पद्धतीने हे निधीचा कसा आपण निर्माण केलं आहे? सकल मराठा समाज दौंड आणि परिसराच्या वतीने या ठिकाणी वरवंडे येथे जो मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यामधील 3ऱ्या टप्प्यातील पहिली सभा वरवंडे येथे होणार आहे। त्या सभेसाठी दौंड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी सकल मराठा समाजाच्या वतीने अतिशय चांगली असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या सभेबाबतचं सर्वच तयारी झालेली असल्यामुळं खर्च हे तर असा पार्टच राहिलेला नाही, सर्वच समाज मिळून ह्या ठिकाणी सर्व गोष्टी करत आहे। त्यामुळे अतिशय चांगली आणि दर्जेदार सभा आणि समाजाच्या भविष्याच्या दृष्टीने मोठी सभा या ठिकाणी होणार आहे। तर अनेक पद्धतीने या सभेसाठी सर्व स्तरातून मदत देखील होते आणि सर्व समाज बांधव देखील एकत्र येताना दिसते। तर आपण छत्रपती शिवाजी महाराज दौंड शहरात देखील सभा घेण्याचं आयोजन केलं होतं, मात्र हा जो निर्णय बदलण्याचा निर्णय कशामुळे करण्यात आला? या सभेचा बदल करण्यात आलेला नाही। आदरणीय जरांगे साहेबांचा 3ऱ्या टप्प्यातील दौरा चालू होत आहे सरडेपासून दिनांक 15 तारखेपासून आणि 16 तारखेला करमाळ्यापासून ते टिंबुर्णी मार्गे भिगवण येथे त्यांचं स्वागत करण्यात येईल। भिगवणनंतर कुरकुम ते दौंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून तिथून रॅलीसहित आदरणीय आपले थोर पुरुषांना प्रथम हार अर्पण करण्यात येईल त्यांच्या हस्ते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना या महात्म्यांना इथं पुष्पहार अर्पण करून तसंच रॅलीने सर्व मराठा बांधव आणि जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठा बांधव पाटस मार्गे वरवंडे या ठिकाणी सभेच्या ठिकाणी जाणार आहात आणि महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यामध्ये भव्य अशी पुणे जिल्ह्यातील सर्वप्रथम 3ऱ्या टप्प्यातली सभा
वरवंड या ठिकाणी आयोजित केलेली आहे समाजाच्या वतीने. काय सांगाल सर, आपण एक शिक्षक आहात, शिक्षणाच्या माध्यमातून देखील आपण समाज प्रबोधन देखील करताय. मात्र आरक्षणाचा मुद्दा आल्यानंतर आपण सर्व समाज बांधवांना एकत्र धरून जाण्याचा प्रयत्न करतात आणि जरांगे पाटलांचं देखील या ठिकाणावर सभा होणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण एक स्वयंसेवक म्हणून एक स्वयंसेवकाची नियुक्ती देखील करतात. आपला प्रतिसाद कसा मिळतो स्वयंसेवकासाठी? खरं तसं बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांनी ही जी काही भूमिका घेतली आहे, मराठा समाजाला एका अशा माणसाची गरज होती की जो निस्वार्थीपणे सगळ्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन खऱ्या अर्थाने जिथं गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी बोट ठेवायला पाहिजे. आणि जरांगे पाटलांनी गेल्या कित्येक दिवसापासून ते केलं आणि स्वतःच्या वागणुकीतून स्वतःच्या निर्णयांमधून त्यांनी ते दाखवून दिलं. त्याची प्रचिती आता जेव्हा ते दौंडला येत आहेत, खरं तर दौंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात, पण मराठा समाजाला एकत्रित करण्याचं काम या सभेने होणार आहे. जेव्हा ती कुरकुममधून इकडं येणार आहे त्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन होणार आहे, इतर महापुरुषांना देखील अभिवादन होणार आहे. आणि छत्रपतींना अभिवादन करताना दौंड शहरातल्या ज्या माता भगिनी वरवण येथील सभेमध्ये येऊ शकणार नाही आहेत, किंवा त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा विषय आला, मगाशी तुम्ही साहेबांना विचारलं की ही सभा तिकडं का गेली, असं झालेलं नाही आहे. मुख्य उद्देश जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. साधारणपणे सगळ्यांच्या अंदाजाने 1 लाखापर्यंत मराठा अनुयायी या ठिकाणी येणार आहेत. मग आल्यानंतर दौंड शहरासारख्या ठिकाणी त्या लोकांची हाल अपेष्टा होऊ नये या गोष्टीचा विचार करून ही सभा दौंड शहराकडून पुन्हा ती वरवणकडे घेऊन जाण्यात आली. आता स्वयंसेवकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मराठा समाजाने गेले 58 मोर्चे असतील किंवा जरांगे पाटलांची 1.5 कोटीची सभा असेल, या दोन्ही ठिकाणी दाखवून दिलं की आपली शिस्त काय आहे आणि आपल्याला इतर समाजाला कोणालाही त्रास न होता आपल्याला आपल्या मागण्या सरकारपर्यंत कशा पोहोचवायच्यात. आता ही जबाबदारी जेव्हा दौंड तालुक्यावर येऊन पडली आहे तेव्हा सकल मराठा समाज, दौंड शहर आणि तालुका यांनी एकत्रित निर्णय घेऊन जवळजवळ 500 स्वयंसेवकांना पुढचे 2 दिवस 4-4 तासप्रमाणे त्यांना आम्ही व्यवस्थित प्रशिक्षित करणार आहोत. आमच्यासोबत पोलीस प्रशासन असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून एकूण येणाऱ्या 1 लाख पब्लिकला त्यांची पार्किंग व्यवस्था, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांची टॉयलेटची व्यवस्था, त्यांची बसण्याची व्यवस्था, या सगळ्याचा आधार आणि या सगळ्यांची व्यवस्थित व्यवस्था लावण्यासाठी गेली कित्येक मंडळी गावोगावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मला वाटतं आजपर्यंतच्या दौंडच्या इतिहासामध्ये अशी सभा पहिल्यांदा होती आहे आणि आमची इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांची जेवढ्या सभा होत आहेत त्याच्यामध्ये दौंड तालुक्याच्या या सभेचा नामोल्लेख अतिशय शिस्तीची सभा यासाठी व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 16 तारखेला जी सभा होती आहे आणि या सभेनंतर स्वयंसेवक देखील 500 स्वयंसेवक देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. शिस्त पद्धतीने या सर्व सभेचं आयोजन होत आहे. त्याचबरोबर मराठा बांधवांच्या तर्फेच टॉयलेटची व्यवस्था असेल, खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, हे सर्व समाज बांधवांच्या निधीमधूनच होते. हे देखील आता एक खूप मोठी आनंदाची गोष्ट देखील आपल्याला पाहायला मिळते आणि असा कोणताही त्रास समाज बांधवांना होणार नाही याची देखील संपूर्ण दक्षता या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे. कॅमेरा पर्सन सचिन काकडेसह पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड.